Hello student, once again welcome to our lecture series GIS and remote sensing. आज आपण सॅटेलाइट बद्दल माहिती बघणार आहोत. सॅटेलाइट म्हणजे काय, त्याचे प्रकार किती आहेत आणि कशा पद्धतीने ते कार्य करते, तर याच गोष्टीबद्दल आजच्या लेक्चरमध्ये आपण बघूया. तर GIS आणि रिमोट सेन्सिंग बद्दल एक प्लेलिस्ट देखील बनवलेली आहे YouTube चॅनलवरती, कुणाल जिओ GIS या चॅनलवरती. तर तुम्ही ती प्लेलिस्ट देखील बघा. बाकीचे देखील लेक्चर्स GIS बद्दल त्यावरती अपलोड करण्यात आलेले. तर सुरू करूया आपल्या आजचा जो टॉपिक आहे की सॅटेलाइट काय आहे. तर बघा, आपण आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये जे काही काम करतो, मग त्यात बरेच जे काही काम असेल ते काय असेल जवळपास सॅटेलाइटवरती निर्भर सर्व काही काम. जसं की आपण रोज टी व्ही बघतो, टी व्हीवरती वेगवेगळे चॅनल्स देखील बघतो ना. त्यानंतर टी व्हीवरतीच आपण जे काही हवामानाचा अंदाज वगैरे असेल, आता नुकतंच जे काही वातावरण तयार झालेलं आहे तर त्याची काय माहिती आपण टी व्हीवरती बघतो. कुठल्या विंडी ॲपवरती स्काय मॅट झालं आहे, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत त्यावरती देखील आपण काय करतो बघतो. त्यानंतर गुगल मॅपचा देखील वापर करतो, रूट फाइंड वगैरे करतो की एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, दिल्लीवरून मुंबईला जायचं आहे, कुठल्या मार्गाने जाता येईल, असे बरेचसे काही नेव्हिगेशन वगैरे ते देखील आपण काय करतो. आणि त्यानंतर कॉलवरती वगैरे कम्युनिकेशन्स हे देखील गोष्टी करतो. तर ह्याच्या अशा काही गोष्टी आहेत, या जवळपास सर्व काही सॅटेलाइटवरती निर्भर आहे. तर एक सॅटेलाइट काय आहे की एक छोटासा ऑब्जेक्ट आहे, तो आपल्यापेक्षा मोठ्या ऑब्जेक्टला काय करत असतो, चक्कर मारत असतो. तर त्याला आपण काय म्हणतो, सॅटेलाइट असं म्हणतो. जसं की चंद्र आहे. चंद्र काय आहे, तो देखील एक आहे उपग्रह आहे, एक सॅटेलाइट आहे. पण तो कोणता आहे, प्राकृतिक आहे, नॅचरल सॅटेलाइट आहे. तो आपल्या पद्धतीने काम नाही करत, तो त्याच्या पद्धतीने काम करतो. त्याचा कंट्रोल आपल्याकडे नाही. म्हणजे कसं की एक्झाम्पल, अर्थ इज अ सॅटेलाइट बिकॉज इट्स ऑर्बिट इज सन. लाईकवाईज द मून इज अ सॅटेलाइट बिकॉज इट्स ऑर्बिट is Earth. Usually the word satellite refers to a machine that is launched into the space and moves around Earth or another body in space. आणि अर्थ आणि मून आहे हे जे काही एक्झाम्पल आहे ते काय एक नॅचरल सॅटेलाइटचे काय एक्झाम्पल आहे. तर कालांतराने काय झालं की मानवाने ह्याच गोष्टीपासून काय केली, प्रेरणा घेऊन सॅटेलाइट तयार केले. कोणते सॅटेलाइट, मॅनमेड आर्टिफिशियल सॅटेलाइट तयार केले. आणि ते सॅटेलाइट तयार केल्यानंतर काय केले, अवकाशात सोडले. की ते सॅटेलाइट आजच्या जनरेशनमध्ये काय करत आहे, एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. थाउजंड ऑफ आर्टिफिशियल और मॅनमेड सॅटेलाइट ऑर्बिट्स और सम टेक पिक्चर्स ऑफ प्लॅनेट दॅट हेल्प्स मेट्रोलॉजी predict weather and track hurricanes. Some takes picture of other planets, the sun, black holes, dark matter, or far away galaxies. And this picture helps for scientists better understanding the solar system and the as well as the universe. याच्या आता सॅटेलाइट बद्दल बघूया की याच्या जे दोन्ही बाजूला बघा की सोलर पॅनल बसवलेले आहेत. बरोबर, जे काही ॲक्टिव्ह राहण्यासाठी, जे काही वर्किंग करण्यासाठी काय की सोलर पॅनल बसवलेले आहेत, ज्याने काय होतं की त्यांना एनर्जी मिळते. आणि एनर्जी मिळाल्या त्यानंतरच ते काय करतात, ते ॲक्टिव्ह असतात, म्हणजे त्यांचे काही वर्किंग जे चालू असतं. त्यानंतर याला काय असतं की सन सेन्सर देखील सॅटेलाइटला बसवलेले असतात. आणि आता ज्यावेळेस इक्लिप्स असते, बरोबर आहे की नाही, की ज्यावेळेस ग्रहण वगैरे असतात ना, चंद्रग्रहण, सूर्यग्रहण वगैरे, त्यावेळेस काय करतं की याला बॅटरी देखील बसवलेली असते. मग त्यावेळेस ती बॅटरीवरती ते काय असतं, ते ॲक्टिव्ह असतं. इतर वेळेस काय असतात, ते जे काही आपण जे सोलर पॅनल वगैरे बसवले असतं त्यावरती देखील काय असतात, ते आपले कार्य सुरू ठेवतात. तसंच यामध्ये काय असतं की ट्रान्समीटर देखील बसवले असतात. ट्रान्समीटर असतात, रिसिव्हर देखील असतात, जेणेकरून जे काय करतात, सिग्नल जे असतात ते काय करतात, रिसीव्ह करतात आणि त्यानंतर
ते देखील पाठवण्याचे कार्य देखील हे रिसिव्हर करतात. तसेच याला कंट्रोल मोटर देखील बसवलेली असते, जेणेकरून काय होईल की आपण त्याला रिमोटली काय करू शकतो, कंट्रोल करू शकतो. त्याचा अँगल चेंज करायचा असेल तर अशा काही बऱ्याचशा ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण करू शकतो. आणि एखादं जर सॅटेलाइट समजा कम्युनिकेशनसाठी बनवलं किंवा मग एखादं स्कॅनिंग इमेज वगैरे त्यासाठी जर बनवलं, तर ज्या कामाला जे सॅटेलाइट बनवले असेल, जे काय आपलं टार्गेट असेल, तर ते काय ऑब्जेक्ट जे असतात आपल्याला त्या सॅटेलाइटमध्ये दिसून येतात. आणि आता आणखी एक गोष्ट म्हणजे आता हे जे सॅटेलाइट आपण अवकाशात सोडले, तर ते अवकाशात टिकून कसे असतात, ते खालीच का पडत नाही, असे काही बरेचसे प्रश्न. तर बघा त्यासाठी काय आहे की ज्या गोष्टी आपण अवकाशात सोडतो, अंतरिक्षामध्ये सोडायचे जर असेल, तर त्याला काय एक गती किंवा जे काही स्पीड म्हणतो ना, तर एखाद्या कुठल्या तरी ऑब्जेक्टला काय करावं लागेल, चक्कर मारावं लागेल, तेव्हा तो काय करतो, अवकाशात टिकतो. तर याची जी स्पीड आहे ती पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण जे बल आहे त्यावरती काय करतं, इफेक्ट होऊ देत नाही. की या गोष्टीमुळे काय होतात की उपग्रह जे आहे ते हवेमध्ये काय असतात, टिकून असतात. हवे म्हणजे जे काय आपण अवकाश सोडतो त्यावरती काय असतं, टिकून असतं. आणि हेच सॅटेलाइटचे 3 टाईप कॅटेगरीमध्ये आहेत. ते पहिले म्हणजे लो अर्थ ऑर्बिट सॅटेलाइट, बरोबर ना, लो अर्थ ऑर्बिट सॅटेलाइट. तर या सॅटेलाइटमध्ये बघा की याची जी साधारणतः जे काही उंचीवरती सोडले जातात ते 160 ते सर्वसाधारण 2000 किलोमीटर पर्यंत त्यांची त्या हाईटवरती ते असतात. आणि जास्त वेळा पृथ्वीचे चक्कर पूर्ण करत ही जे काही लो अर्थ ऑर्बिट असतात. आणि बेसिकली हे जे असतात ते इमेज कॅप्चर करण्यासाठी, स्कॅनिंगसाठी यूज होतो. आणि त्याचा ज्या सॅटेलाइटचा जो स्पीड असतो अराउंड 8 किलोमीटरच्या आसपास असतो. आणि त्यानंतरचं येतं की मीडियम अर्थ ऑर्बिट. त्यानंतर येतं मीडियम अर्थ ऑर्बिट. तर हे जे असतात ते 12 तासामध्ये आपला एक चक्कर पूर्ण करतात. आणि हे जे सॅटेलाइट असते हे ठराविक वेळेला एखाद्या ठिकाणावरून जातात. म्हणजे जर आत्ता जर समजा 1 वाजता जर सॅटेलाइट या ठिकाणावरून जर गेलं, तर ते पुन्हा ते कंप्लीट ते समजा 12 तासानंतर त्याच ठिकाणावरून ते जाणार. म्हणजे 12 तासामध्ये ते करतो पूर्ण एक चक्कर पूर्ण करतं. आणि त्याची जी सर्वसाधारण जो वापर होतो तो नेव्हिगेशनसाठी होतो. नेव्हिगेशन आपण GPS नेव्हिगेशन वगैरे बघितलं ना, म्हणजे इमेजमध्ये बघितलं असेल ना, पुन्हा दाखवतो. तर त्या गोष्टीसाठी काय होतो, तो वापर होतो. बघा ही गाडी आहे, रूट वगैरे, तर या गोष्टीसाठी तो वापर होतो. आणि याची जे उंचीवरती सोडले जातात 10,000 ते साधारणतः 20,000 किलोमीटर उंचीवरती ते काय करतात आपल्या अवकाशात सोडले जातात. त्यानंतर बघा दुसरं आहे की हाय अर्थ ऑर्बिट. हाय अर्थ ऑर्बिट याची जी उंची असते ती 36,000 किलोमीटर असते जवळपास. आणि हे जे ज्यावेळेस चक्कर मारत असतात ते पृथ्वीच्या स्पीडसोबत चक्कर मारतात. जशी पृथ्वीचा स्पीड आहे त्याच पद्धतीने ते काय होतात, रोटेट होतात, मुवमेंट त्यांची सुरू असते. आणि बेसिकली हे जे सॅटेलाइट असतात ते कम्युनिकेशनसाठी सर्वात जास्त या सॅटेलाइटचा वापर केला जातो. बघा जे काही आता आणखी काही तुम्ही टाईप्स बघितले असतील की पोलर सॅटेलाइट आणि एक आणि इक्वेटोरियल. तर ह्या डायग्राममधून तुमच्या लक्षात येईल की पोलर काय आणि इक्वेटोरियल ऑर्बिट. नॉर्थ टू साऊथ जे ऑर्बिट फिरतात त्याला आपण काय म्हणतो, पोलर ऑर्बिट. आणि जे काही इक्वेटोरियल वरती सतत त्यांची काय असते, मुवमेंट चक्कर मारत असतात त्याला आपण इक्वेटोरियल ऑर्बिट देखील म्हणतो. तर बघा इथे बघा इक्वेटर क्रॉसिंग आणि पोलर क्रॉसिंग. वरची डायग्राम बघितलं आणखीन देखील लक्षात येईल तुम्हाला.
मग आता हे इक्वेटोरियल क्रॉसिंग दाखवलेलं आहे आणि हे पोलर. तर ही काय आहे, आपली संपूर्ण अर्थ आहे. आणि पोलर टू पोलर हे ह्याच डायरेक्शनमध्ये काय असतात, ते कंटिन्युअस ते त्यांचे चक्कर मारत असतात. आणि जशी जशी अर्थ आपली फिरते त्याच पद्धतीने ते काय करतात, एरिया कव्हर करत चालतात. जसे जसे इमेज कॅप्चर करत जातात ते. तर अशा पद्धतीने सॅटेलाइट आपले काय कार्य करत असते. आपण बघितलं की लो अर्थ हाय अर्थ ऑर्बिट आणि एक मीडियम अर्थ ऑर्बिट, किती तासांमध्ये ते चक्कर मारत, त्याची हाईट किती असते आणि ते कुठल्या गोष्टीसाठी यूज केले जातात. तर आणखी एक प्रश्न असा आहे की व्हाय डोंट सॅटेलाइट क्रॅश इनटू इच अदर. तर बघा, नासा अँड US and international organization keep track of satellite in space. And collisions are rare because when a satellite is launched, it's placed into an orbit designed to avoid other satellite. But orbit can change over time, and the changes of a crash increase more and more satellites are launched into the space. And in February 2009, two communication satellite, one was American and one was Russian, collided in space. This, however, is believed to be the first time two man-made satellite have collided accidentally. So next बघा, पहिली जी सॅटेलाइट जी अवकाशात सोडलेली होती, जो काय आर्टिफिशियल सॅटेलाइट होती, ती सोव्हिएत युनियनने बनवली होती. 4 ऑक्टोबर 1957 साली ती लॉन्च करण्यात आली होती, जी जगातील पहिली आर्टिफिशियल सॅटेलाइट होती. तर बाकीच्या देखील सॅटेलाइट आहे, सोव्हिएत युनियन, युनायटेड स्टेट, फ्रान्स, जपान, चायना, युनायटेड किंगडम, इंडियाच्या देखील आहे. तर सर्व काही बघू शकता. याची काय आहे की डिटेल्समध्ये आहे. सक्सेसफुल ज्या काही सॅटेलाइट आपल्या झालेल्या आहेत, चायना असेल, जपान असेल, युनायटेड स्टेट, ब्राझील, नॉर्थ कोरिया, इंडिया, हे काय ह्या ज्या काही नोट्स आहेत सर्वांनी नोट करून ठेवायचे आपल्या बुकमध्ये. आणि त्यानंतर ॲप्लिकेशन ऑफ सॅटेलाइट कॅन बी यूज टू गेट इन्फॉर्मेशन अबाउट ॲस्ट्रॉनॉमिकल इव्हेंट्स. सॅटेलाइट हेल्प इन वेदर forecasting, helps in television and radio communication, helps to find a location during the combat situation, it helps to surveillance purpose by military. तर हे बघा, ह्या आपण याआधी काय केलं, डिस्कस केलेलं आहे. तर हे काय, हे देखील तुम्ही नोट्स तुमच्यासाठी युजफुल आहे. सो आय होप देखील बऱ्याचशा गोष्टी आहेत त्याबद्दल. तर थेट आपण लेक्चरमध्येच बघूया, पुढील लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.